हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर बघू शकता आज गणपती बसायचे होते तर आले होते मी बाहेर अंगणात रांगोळी काढली छोटीशी दरवाजात आणि तसंच म्हटलं अंगणातील झाडांकडे एक चक्कर मारावा। तर बघू शकता ही होती आपली झाडं। कैऱ्यांचा सुद्धा एक छानसा घड आलेला आहे आणि ही पपई, कढीपत्ता सर्व उपयोगात येणारी एक एक झाडं आहेत आपल्या अंगणात। हे पेरू तर बघू शकता खूप सगळे पेरू सुद्धा आलेत आपल्या झाडाला। एक एकच झाड आहे आणि अगदी दारात प्राजक्ताचा साडा पडतो। खूप सगळे फुलं असतात, छान वाटतं बाहेर आले की एक मन प्रसन्न होतं। त्याच्यामुळं सुरुवातीला सगळ्या फुलांकडे झाडांकडे एक चक्कर असतो माझा। आणि बघू शकता आज गणपती बसायचे तर आज सणवार म्हटलं की खूप सगळे कामं असतात आपल्याला। मग म्हटलं घ्यावं उकडीचे मोदक करून, तर घेतलं होतं मी 2 वाट्या खोबरं किसून, ओलं नारळ आणि 1 वाटी गूळ। तर घेतला होता तो असा कढईमध्ये वितळून व त्यात घेतलंय नारळ मिक्स करून आणि मस्त असं थोडंसं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि शिजतंय आपलं मिश्रण। तर घेतलं होतं ते वर 2 वाट्या पिठाची उकड करून आणि मस्त असे मळून झाले आपले मोदक तयार। बघू शकता मस्त जमलेत मोदक। आणि हे न्यायचे होते ते तुला फ्रेंड्ससाठी शाळेत, तर तेही काढून घेतले होते। मग त्यानंतर आले गावामध्ये तर आमच्याकडे सुद्धा अशा मस्त भरपूर दुकानं लागल्या होत्या गणपती डेकोरेशन व गणपतीच्या मूर्तींच्या। आणि आज आमचा बाजारही असतो त्याच्यामुळं भरपूर गर्दी झाली होती गावामध्ये पण। मग त्यानंतर आलो पण घरी व सगळी तयारी करून ठेवलेली होती आधीच। मग घेतला गणपती बसवून आणि झाली मग आपली गणपतीची आरती वगैरे आणि आले आपल्या घरी आज बाप्पा। तर प्लीज मैत्रिणींनो आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, कमेंट्स पण करा, म्हणजे तुम्हाला आमच्या गावाकडचे व्हिडिओ पण दाखवन। कारण साधं सिंपलच असतं गावाकडे, जास्त काही झगमगाट नसतो, पण तरी प्रत्येकाची आवड वेगळी असल्यामुळे दाखवल। सबस्क्राईब करा।